आपू इथून बाहेरून फिरून आली होती तिच्या मामासोबतून आणि सकाळी सकाळीच मस्त गेली होती थंडीमध्ये फिरायला. तर आल्या आल्या मस्त कॅप वगैरे काढून ठेवली आणि चाललं होतं तिचं इकडे तिकडे बघणं सुरू होतं. आणि तेवढ्यात मी इकडे चहा टाकलेला होता, तोपर्यंत ते बाहेरून जाऊन आले होते. तर छान असं गरम गरम थंडीमध्ये चहा प्यायला तर खूपच छान वाटतं. आणि चहा कोणाकोणाला आवडत नाही, पण असं कोणीच नाही की मला मला तरी असं वाटतं की असं कोणीच नसेल की ज्याला चहा नाही आवडत. कारण की मला तर फार चहा आवडतो. आता मला चहा प्यायचा होता, भाऊला पण चहा प्यायचा होता. आता ब्रेड होती सोबत. आता त्यामुळं म्हटलं चला आता जास्तच चहा बनवूया आणि मस्त ब्रेड खाऊया चहासोबत. आता खूप दिवसानंतर भाऊ आणि मी ब्रेड खाणार होतो, कारण की आता बरेच दिवस झाले असा काही चान्स भेटलाच नाही की चहा आणि ब्रेडसोबत भाऊसोबत बसून खायला मिळालंच नाही. त्यामुळं मग आज असा आमचा प्लॅनच होता. तर त्यामध्ये ना ते ब्रेडमध्ये थोडं थोडं ना ते हे होतं, काय बोलतात आता मला नावच येत नाही आहे त्याचं, काय बोलतात त्याला, पण होतं ते लाल लाल. अरे यार मला नावच येत नाही आहे, पण असो हां ते होतं. त्यामुळं माझा पूर्ण मूड ऑफ झाला. आणि मग मी काय ती खाल्लीच नव्हती ब्रेड, मी दुसरी खाल्ली होती. पण मला तीच ब्रेड खायची होती, पण असं काहीतरी झालेलं होतं. आणि मग चहा वगैरे घेतला मस्त छान असा बसून, म्हटलं त्याच्यासोबत चहा घ्यावं. आता इथे कॅमेरा तर सेट केला होता, पण आप्पूचं चाललं होतं इकडे तिकडे हे करणं, बटन वगैरे दाबणं तिचं सुरूच होतं. तर असं काहीतरी मधामधात करत राहते ती. आता तिने काय व्हिडिओ तो पूर्ण काही काढू दिला नव्हता. तर असं तिचं चाललेलं मधामधात करणं. आता तीन तीन वेळा ती मोबाईलकडेच जात होती, तिचं सुरू होतं मोबाईल खेचू खेचू घेणं. नंतर मग तिला छान अशी आंघोळ वगैरे घातली आणि छान असं रेडी करावं म्हटलं. तर ती असं काहीतरी रडत होती. आता रडत फक्त लोशनसाठी होती ती, तिला लोशन लावायचं होतं. छान अशी देवपूजा करून घेतली तिच्यासोबत. आता तिची आंघोळ झाली, माझी आंघोळ झाली की आम्हाला देवपूजा करायची असते. आणि देवपूजा कशासाठी आवडते तिला आता 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 मला कळायला लागलं. आता माचीसची काडी असते ना, त्याची ती वाट बघत राहते की जेव्हा मम्मा दिवा लावेल ना आणि माचीसची काडी फेकेल ना, तेव्हा ती मी उचलणार आणि तोंडात घालणार, असं काहीतरी तिचं चाललेलं राहतं. आता मस्त छान असं तुळशीला वगैरे हे लावून घ्या म्हटलं. आता तुळस तर माझ्या कुंडीत राहिलीच नाही, कारण की गावी गेलो होतो त्यामुळे असं चाललेलं. आता हे सर्व तर रुटीन चालूच राहणार आहे दिवसभरातचं. आता इथे मी स्वयंपाकाला लागली होती. मस्त छान असं स्वयंपाक वगैरे बनवावं म्हटलं, भाऊ पण इकडे जेवणार होतं त्यामुळं. आणि असंच कामं वगैरे सुरू होते माझे. आता कामं सुरू होते माझे, त्यामुळं मग चाललेलं. आता तुम्हाला जर यूट्यूब स्टार्ट करायचं असेल, तुम्हाला जर व्हिडिओ स्टार्ट करायचे असतील, तर मी माझं सांगते माझा एक्सपिरियन्स की तुम्हाला मागं खेचणारे खूप लोक असतील. आता ते लोक फक्त आपल्या फॅमिलीमधलेच असतील, कारण की ना आपण बघू शकतो लोक खूप साऱ्या असतात, समजा बाहेरचे पण असतात फॅमिलीतले पण असतात. तर पण मी तुम्हाला असं सांगते की जर तुम्ही यूट्यूब स्टार्ट करताय, तुम्ही व्हिडिओ काढणं स्टार्ट करताय, तर तुम्ही बिलकुल अजिबात तुमच्या फॅमिलीतल्या नातेवाईकांना यांना कोणालाच कसंच सांगू नका. कारण की इतके लोक असतात ना, म्हणजे आपण त्यांच्यामुळे ना कुठेतरी निगेटिव्हकडे जातो आणि परत मग आपल्याला ना काहीच करू असं वाटत नाही. आता काही काही लोक असे असतात की त्यांना कमेंट करता येत नाही असे बोलतात, किंवा लाईक करता येत नाही असं पण काही काही बोलून जातात. पण ते आपल्या मनाला कुठेतरी लागतं आणि आपण परत सर्व काही स्टॉप करतो. त्यामुळे तुम्ही काय करा, पहिली गोष्ट म्हणजे फॅमिलीतला किती जवळचा असो कोणालाच नका सांगू स्टार्ट करेपर्यंत, तुमचं काहीतरी होईपर्यंत. आता काही लोक ना, आपण जर त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं ना, तर फर्स्ट कमेंट त्यांची असते की हां चला कमेंट करूयात आपण व्हिडिओमध्ये आहेत म्हणून. आणि दुसऱ्याच्या लेकराचे असो कोणाचे असो त्यांना काहीही फरक पडलेला नसतं. इतके नीच लोक असतात ना की त्यांना कमेंट करायची एवढं जीवावर येते, ते जीवावर येत नाही त्यांना, ते एवढे जळतात ना आपल्यावर. त्यामुळे अशा जळणाऱ्या लोकांना तर अजिबात सांगू नका की तुम्ही आमचे व्हिडिओ पहा, किंवा मी तर कोणालाच सांगितलेलं नाही आहे. आता कसं मी तर माझ्या म्हणजे तोंडातून कोणाला सांगितलं नाही की माझे व्हिडिओ बघत जावा, माझं पण असं चॅनल आहे. आता ते माहीत होता गेलं, पण मी तुम्हाला सांगते तुम्ही माहीत पण होऊ देऊ नका तुम्हाला जर हे वाटत असेल तर. कारण की लाईफमध्ये ना खूप मागे खेचणारे लोक असतात. आता ते आपल्याला फक्त बोलून दाखवत नाहीत, पण ते एवढं मागे खेचतात ना आपल्याला की त्या टॉर्चरनेच आपण काहीतरी थांबून जातो की नाही करायचं. आता त्यांचा व्हिडिओ जर आपण टाकला ना, त्याच्यावर आधी कमेंट करतील, लाईक करतील, त्यांच्या फॅमिलीतल्या दुसऱ्यांचा टाकला तर लाईक करतील. पण आपण जर त्याच्यात दिसलो, आपला दुसरा जर सेपरेट व्हिडिओ असला, त्याला ते लाईकही करत नाहीत आणि कमेंटही करत नाहीत. आता ते सर्व मला तर दिसतं. आता जे यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकतं त्याला ते दिसतं की कोण लाईक करतं, कोण कमेंट करतं, सर्व दिसतं. पण त्यांना हे कळत नाही की या समोरच्याला दिसते आणि याचं किती मन हे होते ना, आपण त्याच्या मनातून किती उतरत जातो, असं काहीतरी चालू राहतं. तर त्यामुळंच मी तुम्हाला माझं सांगते आहे, कारण की तुम्हाला पण अनुभव असायला पाहिजे की लाईफमध्ये असे पण लोक असतात एवढ्या पण घाण दर्जाचे की त्यांना फक्त एका कमेंटचा प्रॉब्लेम असतो की कमेंट जर आपण केला, छान छान जर कमेंट केलं तर हे पुढे जायचा विषय नसतो, हा टाईमपास असतो. आणि माझ्यासाठी तर मी हे माझ्या टाईमपाससाठीच करते. असं नाही आहे की मला
कुठेतरी फेमस व्हायचं आहे काही नाही आहे. फक्त माझे आप्पू आणि मी बस एवढेच व्हिडिओ काढत राहते आणि मी हे काढत राहणार. पण थोडंसं कुठेतरी डिमोटिवेटेड होतेच माणूस, कुठेतरी कमी पडतंच की आपल्याच फॅमिलीतली एवढे कसे जळणारे लोक असू शकतात आपल्यावरच. आता ते समोरून बोलतात पण असे की नाही टाईमच नाही भेटत, असं नाही. अरे टाईम नाही भेटत, बघतोय ना सारा व्हिडिओ, टाईम कसं नाही भेटत असं पण त्यातून निघतं. मग आपण असा विचार करायला लागतो. त्यामुळं कारण हे आहे की त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमधल्या कोणालाच सांगत जाऊ नका की तुम्ही व्हिडिओ काढताय, तुम्ही काय करताय, तुमची लाईफबद्दल तुम्ही काहीच सांगत जाऊ नका. आता दुसऱ्याला जरी सांगितलं तर चालते, बाहेरच्या 4 लोकांना सांगितलं चालते, पण फॅमिलीतले इतके जळणारे मी आत्ता बघितले आणि मला आत्ता अनुभव येतोय. आता फॅमिलीतले कोण जळणारे त्याचे नावं घेणं हे तर आपल्याला जमत नाही, पण ज्याला समजायचं त्याला समजून जातं. आता एवढं तर आपण हे नाही आहे की चला बाबा कोणाला तरी मागे खेचायचं, कोणाला तरी बोलायचं की असं तसं. आता ते लोक बोलत नाहीत पण त्या बरोबर मागे खेचतात, असं सुरू राहतं. आता इथं माझं चाललं होतं सर्व आवराआवरी आणि मी करत होती आवराआवरी, किचन वाटा वगैरे आवरून ठेवत होती. इथे माझं आवरावरून झालं होतं, सगळं चहाचे वगैरे भांडे पडले होते तेच मी आवरून वगैरे ठेवलं आणि किचन वाटा साफ करून घेतला. आता संध्याकाळचा स्वयंपाक पण राहतो आणि बरेच कामं राहतात. आणि मग नंतर आपूचे पप्पा पण बाहेर गेलेले होते सध्या, तोपर्यंत आपू पण त्यांच्यासोबतच गेली, तोपर्यंत आवरून घ्यावं म्हटलं. आता तेवढ्यात हे दोघंच आले होते आणि आपू बघा मस्त छान असं तिचं चोरू असतं कॅप वगैरे काढणं. आता स्टार्टिंगला पण हेच दिसलं तुम्हाला, नंतर पण हेच. आता ते बाहेरून नाश्ता वगैरे घेऊन आले होते आणि छान. आणि माझा नवरा मला सपोर्ट करतो ना, हेच मला माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. बाकीचे घरातले असो बाहेरचे असो ते त्यांचे विचार. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आपूचं इथं दही खाणं सुरू होतं. ब्लॉगला लाईक करत जा तुमची इच्छा असेल तर, आणि कमेंट पण करून जात जा तुमची इच्छा असेल तर. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.